GAIL कंपनीची मनमानी आपने मोडून काढली। पंकजा घाटोडे व गजू चौधरी यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा आवाज बुलंद। नागपूर केळवद शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या GAIL कंपनीची अरेरावी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांनी मोडीत काढली आहे। उभ्या पिकांची नासधूस करून जबरदस्तीने खोदकाम करणाऱ्या कंपनीला त्यांनी थेट आव्हान दिले। या संघर्षामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून GAIL कंपनीला लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले आहे। केळवदीतील शेतकरी प्रकाश ढोबळे यांच्या शेतातून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं, मात्र कंपनीने कोणतीही पूर्व परवानगी न घेता आणि योग्य मोबदला निश्चित न करता JCBच्या साहाय्याने पिके फोडून काम सुरू केलं। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली। या घटनेची माहिती मिळताच पंकज घाटोडे यांनी तातडीने कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी केळवद पोलीस स्टेशनचे PI अनिल राऊत आणि सावनेर तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं। पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने घाटोडे यांनी थेट शेतात जाऊन GAIL कंपनीचे अधिकारी देविदास कुंभारे आणि महेश कुमार यांच्याशी दोन हात केले। चर्चेदरम्यान घाटोडे यांनी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। त्यांनी म्हटलं, एकाच शेतकऱ्याच्या शेतातून अनेक शासकीय प्रकल्प जातात, त्यामुळे जमिनीची किंमत कमी होते आणि मिळणारा मोबदलाही अपुरा असतो। ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाते त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला GAIL कंपनीने नोकरी द्यावी ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे। घाटोडे यांच्या भूमिकेमुळे GAIL कंपनीच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली। त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील 2 दिवसात प्रकाश ढोबळे आणि आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिले। या यशस्वी चर्चेनंतर घाटोडे यांनी तात्पुरती समजूत घालत शेजारच्या भागातील काम सुरू ठेवण्यास सहमती दिली। यावेळी आपचे कार्यकर्ते संजय टेंभेकर, कालिदास बुधोलिया, मोरेश्वर वाघमारे, रवी वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि DYSP सागर खर्डे, नायब तहसीलदार कैलास अलवार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। आम आदमी पक्षाने यापुढे शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही प्रकल्प मंजूर होणार नाही असा स्पष्ट निर्देश दिला आहे। शेतकऱ्यांचा सन्मान, न्याय, मोबदला आणि त्यांच्या भावी पिढीची सुरक्षितता यासाठी आप शेवटपर्यंत संघर्ष करेल अशी ग्वाही घाटोडे यांनी दिली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे, नागपूर। काय व्हिडिओ चालू आहे आज जी गॅस लाईन आहे, आज गॅस आहे, बरोबर आहे ते तुम्ही नाही तो ऍप सांगितलं, तो परत सांगितलं ऐकलेलं त्यांनी, ठीक आहे। आम्ही नाही परत एकदा सांगून ॲज पर पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऍक्ट 1973 या कायद्यानुसार हा आम्ही काही गेल कंपनीने ठरवलेला नाही। हे भारत सरकारच्या अंडर जेवढाही कंपनी आहे त्या कंपनीसाठी हा ऍक्ट गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे। जिथे कुठे अंडरग्राउंड एक्सप्लोसिव्ह गॅस जातोय तिथे तुम्ही जे आहे जे नॉर्मल पद्धतीचं तुम्ही आपण पीक घेऊ शकता, फक्त तिथे परमनंट कन्स्ट्रक्शन करू शकत नाही। म्हणजे तिथे आता तुम्ही सांगा, ज्या पाईपलाईन मधून गॅस आहे त्या पाईपलाईन वरती आपण घर बांधू शकतो। आज आम्ही हा स्टँड घेत आहोत की हे काम जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत स्थगित करण्यात यावे। जे प्रोजेक्ट 4-4, 6-6 महिने डिले होऊ शकतात त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही। जर हे 150 मीटरचा पॅच हा उद्या जर झाला तरी हे